फ्रेंड्स, सगळ्यांचे स्वागत अकूज किचनमध्ये। मी पाहताय आपण की मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, त्या कापून त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे। एक वेगळी रेसिपी आपण आज करत आहोत। आता परत या शेंगाचे मी 2 भाग करणार आहे। बघत राहा अकूज किचन। बघताय मी सर्व शेंगा अशा उभ्या कापून घेतलेल्या आहे। आता या आपल्याला 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। फ्रेंड्स, मी माझे सगळे मसाले तयार आहेत। कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, रवा आहे, जिरा ओवा पूड आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, हा याचं तांदळाचं पीठ आहे, हा लाल मिरची, हिरवी मिरची, लसूण, अद्रक याचा ठेचा आहे आणि ग्रीन चिल्ली आहे। सोबत तिखट आहे, हळद आहे आणि धना पावडर आहे। तर आपण सुरू करूया आजची रेसिपी। एका भांड्यात आपण त्या शेंगा चिरल्या होत्या त्या काढल्यात। आता मी थोडं तिखट टाकतो। तिखट आपण जास्त घेणार नाही कारण की आपण ठेचा केलेला आहे। हळद, धना पावडर याला चांगलं आपण मिक्स करून 10 मिनटं ठेवून देऊ। आता आपल्याला यात सर्व मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिले कॉर्नफ्लॉवर, ओवा, जिरं पूड, थोडा रवा, बघत राहा आणि या सर्वांना आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। या शेंगांना आपल्याला 10-15 मिनटं सेट होण्यासाठी असंच झाकून ठेवायचं आहे। मग आपण त्यांना कडकडीत तेलामध्ये फ्राय करू। बघत राहा अकूज किचन। बघताय फ्रेंड्स, आपल्या शेंगा आता चांगल्या सेट झालेल्या आहेत आणि मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईत तेलही घेतलेलं आहे। आता आपण याला फ्राय करणार आहोत। बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स, आपलं तेल तापलेलं आहे। आता मी शेंगा त्यात सोडतो। बघत राहा अकूज किचन। फ्रेंड्स, बघताय फायनली आपली फ्राय शेवगाची शेंग रेडी टू ईट। खूप छान डिश आहे। नक्की आवडलं सगळ्यांना। नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून आस्वाद घेऊया। नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार। बघत राहा अकूज किचन। थँक्यू।